आणि यानंतरची बातमी आहे नाशिकमधील टीसीएस प्रकरणांसंदर्भातली। नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये आज महत्त्वाचा दिवस आहे। आज एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या घटनांवरती लक्ष केंद्रित झालेलं आहे। शफी शेख आणि रजा मेमन या 2 आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपत असल्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी कायम राहते की न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते याकडे लक्ष लागलंय। एकूण 8 आरोपींपैकी फरार असणारी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। निदा खान गरोदर असल्यामुळे 13 एप्रिलला तिने मुंब्र्यामधील डॉक्टरांकडून एक आठवडा विश्रांती घेण्यासंदर्भामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र घेतलं होतं आणि त्यामुळे निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज हा स्वीकारला जातो की फेटाळला जातो हे बघणं महत्त्वाचं असेल। तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीचा आज 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरण आणि घटनाक्रम जाणून घेतला आणि त्यानंतर काही पीडित महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा जबाब देखील घेतलाय। दुसऱ्या दिवशी या प्रकरणामधील इतर धागेदोरे कागदपत्र ही तपासून कंपनीमध्ये जाऊन पाहणी केली आणि त्याचबरोबर कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून कंपनीची भूमिका जाणून घेतली आहे। आज पुन्हा घटनेचा आढावा घेतला जाणार असून पोलीस सोबतच इतर शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या घडामोडी आज घडणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।